नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील टोप इथल्या कासारवाडी फाटा परिसरामध्ये ग्रामपंचायतीने जाहीर केलेल्या विकास कामाचा व्हिडिओ मोबाईलवर शूट करून तो सोशल मीडिया स्टेटसवर ठेवल्याच्या रागातून एका तरुणाला बेकायदेशीर जमवून हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज घडली. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद नागेश पिलाजीराव पाटील याने पोलिसात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टोप इथल्या 39 वर्षीय नागेश पिलाजीराव पाटील कासारवाडी फाटा परिसरात राहतो. गावातील विकास कामाची जाहिरात वृत्तपत्रातून प्रसिद्ध होताच न झालेली कामे झाली असल्याचे सांगण्यात आल्याने नागेश पाटील याने संबंधित न झालेल्या कामाचा व्हिडिओ स्टेटसवर ठेवला होता. मात्र हा व्हिडिओ स्टेटसवर का ठेवला याचा तीव्र राग मनात धरून धनाजी बाबूराव पाटील, भगवान शंकर भोसले, विजय आनंदा भोसले, सुनील बाबासो काटकर, सुरेश विठ्ठल भोसले, युवराज देसाई, कवठेकर, सागर पांडुरंग पाटील सर्व राहणार भोसले खडी टोप यांनी बेकायदेशीर जमवून आज दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास फिर्यादी नागेश पाटील हे कासारवाडी फाटा इथल्या आपल्या राहत्या घरासमोर उभे असताना संगनमत करून त्यांना गाठले. तो व्हिडिओ स्टेटसवर का ठेवलास असे म्हणत त्या 7 जणांनी नागेश पाटील याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये धनाजी बाबूराव पाटील, सागर पांडुरंग पाटील यांनी आपल्या हातातील हॉकी स्टिकने नागेश पाटील यांच्या उजव्या पायावर व हातावर जबर मारहाण केली. या हल्ल्यात पाटील जखमी झाले असून आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ज्यांनी नागेश पाटील यांना मारहाण केली ते धनाजी पाटील हे टोपगावचे सरपंच यांचे भाऊ आहेत. नागेश पाटील यांनी काही दिवसांपासून ग्रामपंचायतीच्या कारभार व विकास कामाची माहितीच्या आधाराखाली माहिती मागितली होती. जे कामे ग्रामपंचायतीने केली नाहीत ती ग्रामपंचायतीने केली असल्याचा खुलासा केला होता. पण ती कामेच पूर्ण नसताना त्याचा निधी गेला कुठे याबाबत माहिती मागितली होती. याचा राग मनात धरून हा वाद झाला असल्याचे नागेश पाटील यांनी सांगितले. या घटनेने परिसरामध्ये खळबळ उठली आहे. तुमची कशा अब्रू करायची मी बघतो